पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे रात्री दुकानात झोपलेल्या एका सोन्याच्या दुकान मालकाला जबर मारहाण करून सोने चांदी व रोख रक्कम चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीचे स्वतःचे तिसंगी या गावात सोन्याचे दुकान असून तो दुकानामध्ये झोपलेला असताना दुकानाचे शटर तोडून दुकानामध्ये घुसून 4 अनोळखी इसमांनी दुकानामधून एकूण 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 किलो चांदीचे दागिने व 1 लाख रुपये रोख रक्कम असे फिर्यादीस मारहाण करून चोरून नेले असल्याचा गुन्हा दाखल झाला होता। सदर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत दगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांचे सूचनेनुसार व पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमून पंढरपूर शहर व परिसरातील तसेच घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवले असता अशी गोपनीय माहिती मिळाली की 2 ते 3 इसम हे गुन्हा घडण्याचे पूर्वी 2 ते 3 वेळा येऊन गेले होते। तेव्हा त्याबाबत गोपनीय माहिती काढून त्यातील एक आरोपी हा सध्या त्याचे राहते घरी देवापूर पोस्ट मसवड तामांजी सातारा येथे आहे असे माहिती मिळताच सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी विक्रम आनंदा बाबर व 21 वर्षे राहणार देवापूर पोस्ट मसवड तालुका मान जिल्हा सातारा यास पोलिसांनी ताब्यात घेतले। यावेळी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे आणखी 3 साथीदार यांचे सह गुन्हा केल्याचे कबूल केले आहे। सदरची कामगिरी ही सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दशरथ वाघमोडे, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे, पोलीस हवालदार प्रसाद औटी पवार, पोलीस नाईक कृष्णा पकाले, पोलीस कॉन्स्टेबल कपिल माने, पोलीस शिपाई शहाजी मंडले, पोलीस कॉन्स्टेबल बजरंग बिचुकले, दीपक नवले, हर्षद ठाकर यांनी केली आहे।